नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 4 मेच्या भागामध्ये मित्रांनो, आता इथं सावित्रीबाई आणि पार्वती या दोघीसुद्धा स्वयंपाक करत बसलेले असतात. तर तेव्हा पार्वती म्हणते, काय बाई, काल लईच तलवार फिरवली जणू. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, हा मग एक वेळ बाई हरल पण बायको हारायची नाही. आणि असं या दोघींचं बोलणं चालू असतं. इतक्यातच तिकडून ज्योतिरावांची आई सावित्री सावित्री असं ओरडत येते आणि सावित्रीमाईंच्या समोर येऊन म्हणते, उठ. तर तेव्हा सावित्रीमाई तर खूपच घाबरलेली असते आणि जी जी असं म्हणून ती आता उठून उभी राहते. आणि सावित्रीमाई आता उठून उभा राहिल्यानंतर ज्योतिरावांची आई चल असं म्हणून पुढं चालू लागते. तर तेव्हा सावित्रीमाई आता मागं मागं चालत येते आणि काय झालं असं घाबरत विचारते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तुझी दृष्ट काढायची आहे असं म्हणून ती थोडंसं हसते आणि म्हणते, काल तिकडं कोणाकोणाची दृष्ट लागली असेल कोणाच ठाऊक. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो हे काय करतासा, बरं नाही दिसायचं ते. तेव्हा ज्योतिरावांची आई गप्प बस असं तिला म्हणते आणि सावित्रीमाईची दृष्ट काढू लागते. आणि यांचं मित्रांनो असं चाललेलं असतं छान. आणि इकडे आता दादा आणि राणू जे असतात ते पेठेमध्ये फुलं घेऊन आलेले असतात. तर तेव्हा तिथं फुलं काढत असताना दोन गावकरी आपापसात बोलत असतात. एकटा म्हणतो, जरा उशीरच झाला, राज्याला निवाड्याला गेलो होतो. तर दुसरा गावकरी म्हणतो, मोठा वाद झाला म्हण. तर पहिला गावकरी म्हणतो, बोलायचं काम नाही, सगळी सभा उलटी पालटी केली ज्योतिरावांनी, भूदेव गपगार. तर दुसरा गावकरी म्हणतो, गंगाधर पंत आता गप बसत्याल पण नंतर ते वसपा काढत्यालच. आणि या दोघांचं बोलणं आता दादांच्या कानावरती पडत असतं आणि त्यांना आता थोडीशी भीती वाटू लागते. तर दुसरीकडे आता दोन बाया आपापसात बोलत असतात. एकटी म्हणते, अरे इजेसारखी तडपली वाटतं ती, आणि बाई लोकांनी काय यायचं सभेत. तर दुसरी म्हणते, भया केवढं धारिष्ट हे. तर पहिले म्हणते, मग तिच्या नवऱ्याला शेंदूर पाजणार होते म्हण, मग ती ऐकते वय, आणि लोकांनी तोंडात बोट पण घातली. आणि दुसरी म्हणते, कुठं राहते ग, जाऊन बघून तर यावं तिला. तर आता अजून एक बाई तिथं येते आणि म्हणते, पाप केलेल्या बाईला काय बघायचे, शेवटी धर्म कशाला केलाय. आणि म्हणते, मला नाही पटलं हे वागणं, ब्रह्मदेवाचा कोप होतो, रोगराई पण पसरते आणि मर्याईचा फेरा पण येतो. आणि असं तिने बोलल्यानंतर आता त्या दोघीसुद्धा घाबरू लागतात. तर आता इकडे तर मित्रांनो वाडीमध्ये एकटा तर खूप खुश झालेला असतो आणि सगळ्यांना आता गुळ पेढे वाटत असतो. तर एक जण विचारतो, अरे पण घडलं तरी काय. तर तो सांगतो, अरे गोंद्या माळाचा पोरगा लय जिदबाज निघाला, काल शेंदूर पाजणार होते त्याला. तर तो दुसरा विचारतो, होय, अरे मग मग पुढं काय झालं. तर तो सांगतो, अरे निसटला पंतांच्या तावडीत अगदी आचाट. असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात आणि म्हणतो तो, अजून दे की मला, अजून दे की. तर म्हणतो, अरे देवच पावला म्हणायचा. असं म्हणून हे दोघे सुद्धा मिळून आता सगळ्यांना गुळपेढे वाटू लागतात. आणि इकडे मित्रांनो आता विनायक आणि हेरंब गंगाधर शास्त्रींच्याकडे आलेले असतात. विनायक म्हणतो, अहो हो, अगदी सर्वत्र त्या ज्योत्याची चर्चा. तर हेरंब म्हणतो, अहो पानवट्यात, तुळशीबागेत, पेठेत सगळीकडे त्याचीच चर्चा चालू आहे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शास्त्राच्या खुंट्या इतक्या सहज उपटल्या जाणार नाहीत, अरे असे भले भले येऊन गेले. तर विनायक म्हणतो, हो तेवढी पुण्याई 18 पुराणं, वेद, उपनिषद यांची तर आहेच. तर हेरंब म्हणतो, हो, आणि ती पुण्याई सदैव राहणार आहे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शास्त्र खोडून काढतो तो, शब्दात सापडत नाही, आणि म्हणतात याचा वेगळा मार्ग निवडला पाहिजे. आणि तेव्हाच इकडे मित्रांनो आता ज्योतिरावांची आई असते ती सावित्रीमाईला म्हणते, ज्योतिरावांची सुद्धा रिस्ट काढायला पाहिजे, बोलाव त्याला, असं ती म्हणत असते. इतक्यातच आता तिकडून ज्योतिराव येऊ लागतात. तर सावित्रीमाई म्हणते, मालक, सासूबाई तुमची दृष्ट काढायची म्हणतात. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, नाही मी घाईत आहे. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो तात्यासाहेब काढून घ्या की. जाऊबाईंनी पण काढून घेतली. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे कालचं समज कानावरनं गेलं, ये तुझी दृष्ट काढते. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, आई शूद्र म्हणून जन्माला आलो ना तेव्हाच दृष्ट लागली, ती दृष्ट कुठल्या मीठ मोहरीने काढशील. असं बोलून ते आता तिथून निघूनच जाऊ लागतात. तर तेव्हा सावित्रीमाई त्यांना थांबवत असते. म्हणते, अहो असं काय करताय, गंगाधर शास्त्रींचा आणि त्यांच्या माणसांचा राग घरातल्यांच्यावरती कशापायी काढताय, अहो बायकांच्या श्रद्धेवरती कशापायी काढताय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री माझा कोणावरही राग नाही, पण हे मीठ, मिरच्या, नजर, दृष्ट याच्यावर माझा विश्वास नाही. तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, कोणावर विश्वास आहे तुझा, का त्या गंगाधर पंतांच्यावरती राग आहे म्हणून आपलं श्रद्धा, आपलं देवदेवता
समद बासरात गुंडाळून ठेवणार आहेस? आणि असं हे बोलत असतात इतक्यातच आता सगुणाऊ तिकडून येते आणि म्हणते, ज्योती, अरे जॉन साहेबांनी बोलवलंय तुला. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर थोडंसं आश्चर्यच वाटतं सगळ्यांना आणि ज्योतिराव आता सगुणावजवळ जातात आणि म्हणतात, फादर जॉन साहेबांनी मला बोलवलंय? तर तेव्हा सगुणाऊ वय असं सांगते. तर ज्योतिरावांची आई विचारते, पण त्याला कशासाठी बोलवलंय? तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, आता मला काय माहिती, आणि निवाड्यावरती सगळ्यांचं लक्ष होतं ना, आपण जिंकलो म्हणून बोलावलं असेल. आणि ते सगळं ऐकल्यानंतर सावित्रीमाई मनातल्या मनात म्हणते, धार्मिक समस्येत ढवळाढवळ करणार नाही असं म्हणणारे फादर जॉन आता मालकांना का बोलवत असतील? आणि ती एकदमच आता ज्योतिरावांना म्हणते, अजिबात जायचं नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, फादर जॉननी का बोलवलंय ते तरी समजलं पाहिजे. आणि म्हणतात, अहो त्यांना सांग येतो म्हणून. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, वा रे वा, मी इथं मिन्नतवारं करते या, मीठ मोरी उतरून टाकायला येळ नाही तुझ्याकडं, आणि तिकडं बरं लागलीस निघालास. असं बोलून ती रागारागातच आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा ज्योतिरावसुद्धा काही न ऐकता तिथून निघून जातात. आणि त्यानंतर ते जाऊन सदाशिवराव आणि मोरोपंतना भेटतात. तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, खरं तर मी तुला घरीच बोलावणार होतो, पण आमचे वडील अजूनही चिडलेलेच आहेत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, चिडणारच ना, लग्नाचा आनंद घेता नाही आला त्यांना, म्हणजे आलेले पै पाहुणे राहिले बाजूला आणि हे वेगळंच उभं राहिलं. तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, काही नाही रे, त्या गंगाधर पंतांनी पराचा कावळा केला, त्यांना त्यांचे महत्त्व वाढवायचे होते म्हणून हे घडले. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तरी सदा माझ्यामुळं तुझ्या वडिलांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं, एका अर्थी मानहानीच ना. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, तरी पण ज्योत्या तुला सांगतो, सगळे पुणे आवाक झाले, आवाक, सगळीकडे तुझीच चर्चा, मुद्देसूद बोललास. तर तेव्हा ज्योतिराव उठतात आणि म्हणतात, अरे हे तर जास्त भयंकर आहे, म्हणजे गंगाधर शास्त्रींनी जर शेंदूर पाजला असता तर मुका झालो असतो, पण लोक बाहेरून शेंदूर लावायला लागले तर म्हसोबा व्हायचा धोका. तर तेव्हा मोरपंत म्हणतात, होय रे, दरवर्षी जत्रा नाहीतर मग तंदुरी, असं म्हणून आता हे तिघे सुद्धा हसू लागतात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, खरं सांगू का, 4 दिवस कुठंतरी बाहेर जावं आणि शांत राहावं असं वाटतंय. कित्येक दिवस झोप नाही रे, ते सारखा अभ्यास, शिवाय घरातली चिडचिड. तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, त्यासाठीच बोलवले मी ज्योतिराव तुला. नगरवर येऊन फार दिवस झाले, आता मला रुजू व्हावं लागेल. आणि मी काय म्हणतो, तूही चल ना नगरला, हवा पालट, म्हणजे तुला शांतता मिळेल आणि मला सोबत. तर तेव्हा मोरोपंत सुद्धा म्हणतात, उत्तम, ज्योती जा तू, काही दिवस पुण्यात थांबू नकोस. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, अगदी बरोबर ज्योती, तू खरंच चल माझ्याबरोबर, विनंती करतो, शिवाय हा निवाडा तुझ्या डोक्यातून निघून जाईल. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हा निवाडा एवढ्या सहजासहजी जाणार नाही माझ्या डोक्यातून, त्यासाठी काहीतरी ठोस करावं लागेल. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू दिसतंय, आम्हाला तरी सांग. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सांगेन, वेळ आली की नक्कीच सांगेन. आणि यांचं मित्रांनो असं चालू असतं. आणि त्यानंतर आता रात्री सर्वजण जेवायसाठी बसलेले असतात. आणि तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं आऊ, ते फादर जॉनकडं जायचं नक्की आहे ना, कारण नंतर मी नगरला जातोय. तर सगुणाव म्हणते, अरे हो बाबा, त्यांचं चर्च झालं ना की त्यांनी घरी बोलवले बघ तुला. तर ते ऐकल्यानंतर दादा म्हणतात, ते फादरचं कायच आता मध्ये आता. सगुणा, अगं कशाला, काय काम आहे का त्यांचं? आणि सुनबाई गेलं तर ना त्यांच्याकडं, नाही म्हणाले त्यांना, मग आता काय? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आता निवाडीची चर्चा अजून ताजी आहे, पंतांना उगीच खिजवल्यासारखं होईल र. तर तेव्हा ज्योतिराव आता चिडतातच थोड्याने, म्हणतात, म्हणजे फादरांच्याकडे गेले तरी पंतांना खिजवल्यासारखं होतं, त्यांच्या वरातीत गेलं तरी त्यांना खिजवल्यासारखं होणार. आणि म्हणतात, दादा मी या सगळ्याकडे लक्ष देत नाही आणि देणार पण नाही. तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा म्हणते, आवा ऐकावं जरा सासूबाईंचं, काळजीपोटीच बोलतात त्या. त्यावर ज्योतिराव म्हणतात, आई तूच ऐक, मी नगरला चाललोय ना, मला तहान लाडू आणि भूक लाडू बनवून दे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, बघितलं का कसं लगेच विषय फिरवला ते. आणि मित्रांनो, तर ज्योतिराव तर तो विषय सगळा काही फिरवून रिकाम होतात. आणि त्यानंतर आता सगळं काही आवरल्यानंतर खोलीत बसलेले असतात आणि त्यांना आता तो क्षण आठवत असतो, ज्यावेळेस आता ज्योतिराव सभामंडपात पहिल्यांदा पाऊल टाकत असतात. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणालेले असतात, थांब शूद्रा, आणि म्हणालेले असतात, याला शुद्ध करून आमच्या समोर आणावे, आम्हाला किंचितही विटाळ चालत नाही. आणि त्यानंतर सदाशिवरावांच्या वडिलांना प्रायश्चित्त दिलेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवत असतो. हे ब्राह्मणा, हे धर्मपीठ तुला ही शिक्षा देत आहे की तू 5 ब्राह्मणांना भोजन घालावंस.
आणि एका गरीब ब्राह्मणाला 1 शेर गूळ द्यावास. आणि त्यानंतर महादेवशास्त्री म्हणालेले असतात, हा सभामंडप म्हणजे शूद्रांचे व्यासपीठ नव्हे. आणि त्यानंतर जनार्दन शास्त्री म्हणालेले असतात, खरं तर तुला अशी शिक्षा द्यायची आहे ज्यामुळे भविष्यात कुठलाही शूद्र तुझ्यासारखी हिंमत दाखवणार नाही. आणि त्यानंतर जनार्दन शास्त्रीच म्हणालेले असतात, इथे ब्राह्मणांच्या सभेत कुठल्याही स्त्रीला येण्याचा अधिकार नाही. आणि त्यानंतर महादेवशास्त्री म्हणालेले असतात, अपवित्र स्त्रीने शास्त्राची लक्ष्मण रेषा ओलांडू नये. आणि असं सगळं त्यांना आठवत असतं. इतक्यातच आता सावित्रीमाई तिथं येते आणि विचारते, झोपला नाहीत अजून? तेव्हा ज्योतिराव अजूनसुद्धा त्याच विचारात असतात आणि म्हणतात, झोपलोच होतो. मीच नाही तर हा पूर्ण समाजसुद्धा झोपला होता. या निद्रिस्त समाजाला जागं केलं पाहिजे. आणि म्हणतात, सावित्री, वर्षानुवर्ष एका ठराविक वर्गाचंच वर्चस्व का आहे याचं उत्तर मला सापडलं. शूद्र 1000-2000 वर्ष दारिद्र्यात का खितपत पडलाय, तो का गुलाम आहे याचं उत्तर मला सापडलं. म्हणजे मागच्या जन्मी ब्राह्मणाची निंदा केली तर शूद्राचा जन्म मिळतो, किंवा ते देवाने दिलेले भोग आहेत ते आनंदाने भोगायचे असतात. ही मानसिकता का आहे याचं उत्तर मला सापडलं. का शूद्राला अपमानित होऊन जगावं लागतं? का त्याला तेल शिंदूर पाजायची घाई? का त्याच्या कानात उकळतं तेल? का त्याला विस्तव खायला लावतात? का त्याच्या कपाळी शूद्र असल्याचा लालबुंद शिक्का उठवतात? का त्याला चिंध्या पांघरायच्या? का त्यानं उष्ट खरकट आंबलेलं खायचं? का त्यानं जनावर ओढायची ती खायची? सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडल्यासारखी वाटतायत. आणि म्हणतात, होय सावित्री, हीच ती वेळ आहे लोकांना सत्य सांगायची. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, ऐकतील? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ऐकावं लागणार. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो पण तुमच्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये गंगाधर शास्त्रींची एवढी मोठी भिंत उभी आहे, तुमचा आवाज जाईल का? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जाईल, कारण या मातीत याआधी एकदा गेला होता. आणि म्हणतात, सावित्री, छत्रपती शिवाजी महाराजांनी याआधी ही किमया घडवली होती. असं बोलत ते महाराजांच्या फोटोसमोर जातात आणि म्हणतात, त्यांनी जातीपातीच्या भिंती तोडून 18 पगड जातीच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली स्वराज्याच्या स्वप्नासाठी एकत्र आणलं होतं. आणि सगळ्या जाती जमाती उच्च नीच भाव विसरून मावळा होऊन लढला. माझ्यासमोर तो आदर्श आहे. शिवराय हीच माझी जात आणि तोच माझा धर्म. म्हणूनच मी देवळात नाही जात, जिजाऊंनी बांधलेल्या लाल महालात जातो. तिथं मला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. आणि म्हणतात, सावित्री, मी नशीबवान आहे. मला 2 नाव मिळाल्या, एक सगुणाऊ आणि दुसरी जिजाऊ. एकीनं माझं पालन पोषण केलं आणि दुसरीनं मला विचार दिला. हाच विचार मला ही लढाई कर असं सांगतोय. मला माहिती आहे सावित्री, अवघड आहे, खूप अवघड आहे. समाजाची अवनती फोफावणं, गुलामगिरीमध्ये जखडलेल्या समाजाला मुक्त करणं कठीण आहे. देवाधर्माच्या नावाखाली चाललेली व्रतवैकल्य, रूढी, चालीरीती थांबवणं कठीण आहे. पण या अंधश्रद्धा, देवाचा कोप सगळ्यामुळं समाजामधलं माणूस पण हरवत चाललेला आहे. ही अप्रतिष्ठा थांबली पाहिजे. लोकांच्यामध्ये आत्मतेज निर्माण केलं पाहिजे. आता शेंदूर शूद्राच्या घशात न जाता तो काचेच्या मागं लावून त्याचा आरसा केला पाहिजे आणि त्या आरशात आपल्याच धर्ममार्तंडांना समाजाच्या विकृत उतरंडीचं प्रतिबिंब दाखवलं पाहिजे. आणि त्यानंतर जाऊन बोरू हातामध्ये घेतात आणि म्हणतात, सावित्री, असं बोलतात आणि कागदावरती एक चित्र काढतात आणि म्हणतात, सावित्री ही चातुर्वर्णांची उतरंड आहे. 4 मजले, सगळ्यात वर ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि सगळ्यात खाली शूद्र. सगळ्यात वरचा मजला खालच्या 3 मजल्यांना हीन मानतो, त्यांचं शोषण करतो. तिसरा मजला खालच्या 2 मजल्यांचं शोषण करतो आणि दुसरा मजला तळमजल्याला हीन मानतो, त्याचं शोषण करतो. आणि या इमारतीचं एक अद्भुत रहस्य असं आहे, कोणाची कितीही इच्छा असली तरीसुद्धा त्याला वरच्या किंवा खालच्या मजल्यावरती जाता येत नाही. कोण कितीही कर्तबगार असला तरीसुद्धा त्यानं त्याच मजल्यावरती चढायचं आणि त्याच मजल्यावरती पळायचं. आणि जर कोणी मजला सोडायचा प्रयत्न केला तर लगेच कलियुगाची चाहूल लागते, शास्त्राला बाधा येते, धर्माला ग्लानी येते आणि साक्षात भगवंत रथाला 7 घोडे जुंपून शंख वाजवत पृथ्वी तलावरती अवतार घेतात आणि अधमांचं परित्राण करून मोठं युद्ध होतं.
आणि धर्माची संस्थापना करून निजधामास निघून जातात. आणि ही इमारत पुन्हा जशीच्या तशी नव्या झळाळीने उभी राहते. तर तेव्हा आता सावित्रीमाई विचारते, पण या इमारतीला पायऱ्या कशा नाहीत हो? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, ही जगातली एकमेव इमारत असेल ज्याला पायऱ्याच नाहीत. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, आणि मग बांधता येतील? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, टिकणार नाहीत. तर सावित्रीमाई का असं विचारते? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कारण या इमारतीमधला प्रत्येक जण आपापल्या पायरीनेच राहतो. तो कधीच पायरी सोडत नाही. त्यामुळं पायऱ्या बांधायचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय देवाची इमारत, माणसांनी बांधलेल्या पायऱ्या सहन होणार नाहीत. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पण तुम्ही तर म्हणता या समाजाला या उतरंडीतून मुक्त करायला हवं, पण कसं करणार? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, त्यासाठी शूद्रांना एक व्हावं लागल, लढावं लागल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, शूद्र कसे करणार हो? ते तर भीक मागून याचना करून जगतात, लाचार जगतात, मरणाचे कष्ट सोसायला लागतात, घाणीत राहायला लागतं, आणि ते लढणार तरी कसं? खचलेत ते पार. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ते खचलेत कारण त्यांच्याकडे धन नाही, पैसा बघायलाही मिळत नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आणि पैसा नाही म्हणून आपण गुलाम आहोत याची जाणीवसुद्धा नाही. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जाणीव नाही कारण त्यांच्याकडे विचार नाहीत. म्हणजे मूल झालं का तो भटाकडे जातो, स्वप्न पडलं की तो भटाकडे जातो. प्रत्येक भलं भरव विचारण्यासाठी शूद्र भटाकडेच जातो. का जातो? का त्याच्या पायावरती डोकं टेकतो? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कारण तो अज्ञानी आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तो अज्ञानी नाही, तर त्याला अज्ञानी ठेवलंय. आणि म्हणतात, कारण काय? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कारण ब्राह्मणाकडे विद्या आहे, ज्ञान आहे, आणि तसं जर समध्यांना मिळालं तर समधे प्रश्न सुटतील म्हणून. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बरोबर ओळखलंस. सावित्री, कित्येक दिवस याच गोष्टीचा विचार करत होतो, आणि आता या गोष्टींच्या वरती मी ठाम झालोय. का शूद्रांचं अधपतन होण्यासाठी फक्त आणि फक्त त्यांच्याकडे विद्या नाही, हेच प्रमुख कारण आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणतात, सावित्री, युगायुगांचा हा सामाजिक अप्रतिष्ठेचा कलंक पुसायचा असेल, शतकानुशतकं चालणारं हे शोषण थांबवायचं असेल, तर शूद्रापर्यंत विद्या पोहोचलीच पाहिजे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, लाख मोलाचं बोललात मालक. म्हणजे ही गुलामगिरी हाय हे तुमच्या ध्यानात आलं कारण तुम्ही शिकलात, आणि तसा हा समजा समाज शिकला म्हणजे? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तर तो जागृत होईल. सावित्री, हे वरचे वर्ग मानपणाच्या उत्तम जीवनशैलीत या जीवनशैली वर्षानुवर्ष उपभोगत आहेत. त्याला सुरुंग राहून ही चातुर्वर्ण्याची इमारत जमीनदोस्त करायची असल तर शाळेची इमारत उभी केली पाहिजे. आणि म्हणतात शाळा, तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा म्हणते शाळा. आणि या दोघांना सुद्धा मित्रांनो आता एकदम बरोबर मार्ग सापडलेला असतो. तर सावित्रीमाई म्हणते, पण सोपं नाही आहे मालक. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अवघड पण नाही. जर सगळ्यांच्यासाठी ज्ञानाची कवडच खुलं केली आणि विद्येचा प्रचार केला तर लोक गुलामगिरीत झुगारून देतील, एवढं मात्र खात्री आहे. फक्त त्यासाठी कोणाला तरी या कठीण मार्गावरून चालावं लागल. आणि असं ते बोलत असताना मित्रांनो आता सावित्रीमाईचे डोळे तर पाणावतात. आणि जेव्हा ज्योतिराव ते बघतात तर म्हणतात, सावित्री. तर सावित्रीमाई म्हणते, मालक, हा न्यायनिवाडा म्हणजे अमृत मंथनच झालं की हो. तुम्ही हालाहल प्यायलात आणि शूद्रांसाठी शोषितांसाठी अमृत घेऊन आलात. तुमच्या मनात आलेला हा विद्यारण्याचा विचार म्हणजे नवीन युगाची नांदी आहे. तर तेव्हा ज्योतिराव परत म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. आणि त्यापुढं सावित्रीमाई म्हणते, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो सर्वजण इथं बसलेले असतात. तर तेव्हा रखमा म्हणते, ज्योतीला म्हणावं की आता धर के बाबा कुठंतरी नोकरी. तर पार्वती सांगते, नगरला सदाभाऊजी चाललेत, त्यांना काम करताना बघितल्यानंतर तात्यासाहेबांनी हुरूप वाटेलच की चिकटत्याल कुठंतरी. तर तेव्हा रखमा म्हणते, नाही चिकटला तर? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, थोडा धीर धरा, ते असं काम करतील ना की जगाचे डोळे दिपून जातील.
आणि ते सगळं काही आता रखमा जाऊन राणोजींना सांगते आणि राणोजी लगेचच आता इकडं गंगाधर शास्त्रींच्याकडे येऊन सांगतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, असं काय करणार आहे तो जगाला डोळे दिपवण्यासारखं? तर तेव्हा राणोजी म्हणतात, काहीच माहिती नाही पंत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग माहिती घेऊन ये. तर तेव्हा राणोजी आता तिथून निघून जातात. तर त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, विनायका, तो ज्योत्या कुठे जातो, काय करतो, बारीक लक्ष ठेव त्याच्यावर. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर हिरंबा आणि विनायक दोघे सुद्धा हो म्हणून मान डोलावतात. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.